आळंदीतील अवैध आध्यात्मिक संस्थेवर छापा, 21 बालकांची सुटका. नेमकं काय घडलं? चिल्ड्रन हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 21 मुलांची सुटका केली आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथील खंडोबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका अनधिकृत आध्यात्मिक शिक्षण संस्थेत बालकांचे लैंगिक, शारीरिक, मानसिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिल्ड्रन हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या संस्थेतील 21 मुलांची सुरक्षित सुटका केली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 8 मार्च 2026 रोजी या संस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तपासणी दरम्यान 13 वर्ष बालकांचे गंभीर शोषण झाल्याची बाब समोर आली. तसेच येथील महाराजांकडून मुलांना मारहाण होत असल्याचं निष्पन्न झाले. धक्कादायक म्हणजे या संस्थेकडे निवासी विद्यार्थी ठेवण्याचा कोणताही वैध शासकीय परवाना उपलब्ध नाही. संस्थेच्या पाहणीत नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. येथे मुलांच्या प्रवेशाचे कोणतेही रेकॉर्ड नव्हते. सुरक्षेसाठी कर्मचारी वर्ग नव्हता. स्वच्छतेचा मोठा अभाव होता. पुरेशी प्रथमोपचार पेटी, तक्रार पेटी किंवा आपत्कालीन क्रमांकाचे अशा प्राथमिक सुविधा तेथे उपलब्ध नव्हत्या. मुलांच्या भोजनाचा कोणताही निश्चित आहार तक्ता पाळला जात नव्हता. या गंभीर परिस्थितीत दखल घेत बालकल्याण समितीच्या आदेशानुसार संस्थेतील 21 मुलांना सुरक्षितरित्या शासकीय मान्यताप्राप्त बालगृहात हलवण्यात आले आहे. ही कारवाई बालस्नेही टास्क फोर्स आणि आळंदी नगरपालिकेच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक भीमा नरके ही कारवाई बालस्नेही टास्क फोर्स आणि आळंदी नगरपालिकेच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक भीमा नरके, अली अन्सारी, संगीता लोखंडे आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी सहभागी झाले होते.